आणि घेणार तर नाहीच, पण तुमच्या आशीर्वादाने सरकार आल्यानंतर यांच्या सगळ्या भ्रष्टाचाराची चौकशीच लावणार आहे. करून घ्या. तुम्हाला जे काय आज लुटमार करताय ते तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला आता कोणी विचारणार नाही, पण असं नसतं. दिवस सगळे सारखे नसतात, दिवस हे बदलत असतात. आज तुम्हाला वाटते की तुमचे दिवस आहेत, पण उद्याचा दिवस हा आमचा आहे. उद्याचा दिवस हा आमचा आहे. आणि गुंडागर्दी जी आहे ती आता भारतीय जनता पक्षाचे आमदार सुद्धा करायला लागलेत. एक 15 दिवसापूर्वी कल्याणमध्ये भाजपच्या आमदाराने गणपत गायकवाड यांनी पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार केला. काय फडणवीस काय त्यांचं काय प्रतिक्रिया आले? जर कदाचित चुकून एखाद्या माझ्या शिवसैनिकांनी कोणाला शिवी दिली किंवा कोणाच्या कानफटत मारली तर किती झिंजा उपटत फिरतात स्वतःच्या. पण स्वतःच्याच पक्षाचा आमदार भर पोलीस स्टेशनमध्ये गोळ्या घालतोय कोणाला तरी. आणि एवढंच नाहीये तर तो बेधडकपणाने सांगतोय की जोपर्यंत या मिंध्याकडे सरकारचा कारभार आहे तोपर्यंत महाराष्ट्रामध्ये गुंडांची पैदास होईल. हे भाजपच्या आमदाराचं वक्तव्य आहे. गृहमंत्री आहात कुठे तुम्ही? गृहमंत्र्याचं काम काय असतं? गुंडागर्दी करणाऱ्यांना जरब बसवण्याचं. पण हे आपल्या राज्याचे निर्डवलेले गृहमंत्री आणि वरचे देशाचे गृहमंत्री यांना गृहमंत्र्याचा अर्थच कळला नाही, त्या शब्दाचा अर्थच नाही कळला. त्यांना असं वाटतं की गृहमंत्री म्हणजे दुसऱ्याची घरं फोडणारा मंत्री. अहो, तुम्ही घरफोडे मंत्री नाही आहात. नाहीतर गृहमंत्र्यांच्या ऐवजी अमित शहा आणि देवेंद्र फडणवीसांनी गृह शब्द बदलून घरफोडे मंत्री असा शब्द घ्या, ते तरी चांगलं असतं. पण यांच्याकडनं काहीच होत नाही. पण मोठमोठे सगळे पक्ष फोडतायत. शिवसेना फोडला, राष्ट्रवादी फोडला, आज काँग्रेस फोडला, तिकडे नितीश कुमारला फोडला. हे घरफोडे मंत्री जे आहेत त्यांना मी सांगू इच्छितोय की तुम्हाला जर का असं वाटत असेल की इतरांचे पक्ष फोडले तर हे लढणारच नाही. आज जसं अशोकराव आपल्यातनं गेले, काल परवापर्यंत बरे होते, म्हणजे जागा वाटपाच्या बोलणी करायला यायचे, असे जातील असं वाटलंच नव्हतं आपल्याला. पण आज तिकडे गेले, भाजपवासी झाले. मी मगाशच्या सभेमध्ये बोललो तेच आज पुन्हा सांगतोय. पहिल्या प्रथम संसदेमध्ये, कारण मी संसदेत कधी गेलेलो नाही, संजय राऊत आणि इथले काही जण गेले असतील ते सांगतील की एवढ्या वर्षांच्या इतिहासात संसदेमध्ये पंतप्रधानांनी स्वतःच्या पक्षाचा प्रचार करणारं भाषण हे पहिल्या प्रथम झालं असेल. आणि काय म्हणाले? अबकी बार 400 पार. मग 400 पार होणार असाल तर तुम्हाला तुमच्या पक्षावरती काय भरोसा नाही? तुमच्याकडे कोणी नेते नाहीत, कार्यकर्ते नाहीत? तुम्हाला इतर पक्षातले नेते घ्यावे लागतायत. शिवसेना फोडावी लागते, राष्ट्रवादी फोडावी लागते, काँग्रेस फोडावी लागते, नितीशला फोडावं लागते. इथेच तुम्ही हारल्याचं तुमची मानसिकता कळते आम्हाला. तुम्ही हारलेले आहात. आणि आज अशोकराव जे बोलले की नरेंद्र मोदींचं स्वप्न पूर्ण करायला चाललेलं आहे. म्हणजे गंमत आहे, नेहमी आपण काय ऐकतो की नरेंद्र मोदी फक्त 3 तास झोपतात. मग 3 तासाच्या झोपे त्यांना स्वप्न कधी पडतं आणि ते अशोकरावना कसं कळतं? आणि 3 तासाच्या झोपेतलं स्वप्न 10 वर्षात पूर्ण नाही झालं. आणि भारतीय जनता पक्षाला खात्री पटले की प्रधानमंत्र्यांचं स्वप्न भारतीय जनता पक्ष पूर्ण नाही करू शकत, दुसऱ्यातली माणसं घ्यावी लागतायत. किती नाही, तुम्ही सगळे वाघ आहात. मी मुद्दामून तुमच्याकडे जे आलोय ते एवढ्यासाठी की राजकीय भाषण मी करेनच, सभा घेईन तेव्हा मी आणखीन जोरात बोलेन. पण आज तुम्हाला निवडणुकीचं काम करा म्हणून जे काही नेहमी सांगितलं की चला निवडणुकीच्या कामाला लागा, म्हणजे काय करणार नेमकं? आता त्यांच्या ज्या काही गोष्टी चालल्यात, सगळा पैसा तुमचा आहे, करदात्यांचा पैसा आहे. आणि त्या करदात्यांच्या पैशातून मोठमोठ्या जाहिराती करतायत. म्हणजे महाराष्ट्रामध्ये तर मला असं कळलं की छोटा जरी कार्यक्रम असला तरी प्रधानमंत्र्यांचा फोटो छापण्याची जबरदस्ती केली जाते. असं एक अलिखित कायदा त्यांनी केलेला आहे. आणि हे सगळे मंत्री आहेत, हे माझ्या कानावर आले की ज्या